श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण पाहणार आहोत उद्याचं कुंभ राशीचं भविष्य. हे भविष्य आहे तुमच्यासाठी जे कुंभ राशीत जन्मले आहेत. स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आज आपण फक्त राशींचं भविष्य नाही तर जीवनातील दिशा, संधी आणि आव्हानं सगळं सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या ज्ञानगुरू चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. यांनी तुम्हाला असेच रोज राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं पाहणार आहोत ग्रहताऱ्यांबद्दल. आकाशातील ग्रहांची स्थिती ही कुंभ राशीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी ठरत आहे. चला पाहूया की कोणते ग्रह कुठल्या राशीत आहेत, त्यांचा तुमच्यावर कसा प्रभाव आहे आणि याचा आजच्या दिवसावर काय परिणाम होईल ते एक एक मुद्द्यावर समजून घेऊया. शनी मुख्य ग्रह. सर्वप्रथम बोलूया कुंभ राशीच्या अधिपती ग्रहाबद्दल. शनी सध्या मकर राशीत स्थित आहेत, म्हणजेच ते आपल्या स्वतःच्या राशीतून दुसऱ्या स्थानात आहेत. हे स्थान धन, वाणी, कुटुंब आणि आत्मविश्वासाची संबंधित असते. शनीचा या घरातील वावर हा शिस्त, संयम आणि विचारपूर्वक व्यवहार करण्याचा सल्ला देतो. जे लोक आपल्याला बोलण्यात अति आक्रमकता किंवा थाटरपणा दाखवत होते त्यांच्यासाठी हा काळ एक आत्मचिंतन घेऊन येऊ शकतो. शनी मकरमध्ये असल्यामुळे त्याचा प्रभाव तुम्हाला गंभीर, शांत आणि तर्कशुद्ध विचार करायला भाग पाडतो. आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि घरगुती बोलचालीत याचाच परिणाम जाणवेल. चंद्र मनाचा आरसा. चंद्रदेव आज वृश्चिक राशीत भ्रमण करत आहेत, जो कुंभ राशीपासून 10व्या स्थानात येतो. हे स्थान करिअर, समाजातील प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या दर्शवते. चंद्र हा मनाचा प्रतिनिधी असतो, त्यामुळे आज तुमचं मन कामाच्या दृष्टीने काहीसं अस्थिर राहू शकतं. कधी एकदम उत्साह तर कधी निरुत्साह असं द्वंद्व मनात चालू शकतं. तुम्हाला वाटेल की मी हे करू शकतो, पण लगेचच का करावं असंही वाटेल. त्यामुळे हा चंद्राचा प्रभाव आहे जो तुम्हाला मानसिक दृष्टिकोनातून थोडा थकवा देऊ शकतो. या प्रभावामुळे तुम्हाला थोडा ताण जाणवेल, पण लक्षात ठेवा हे तात्पुरतं आहे. योग्य नियोजन, योग्य प्राणायाम किंवा थोडं एकांतात वेळ घालवल्यास तुम्ही मन शांती अनुभवू शकता. सूर्य आणि बुध. बुद्धी व आत्मविश्वास. सूर्य आणि बुध हे दोघंही वृषभ राशीत आहेत, जे कुंभ राशीसाठी 4थे स्थान आहे. हे स्थान घर, माता, स्थावर, मालमत्ता आणि मनशांती यांचं द्योतक आहे. सूर्य इथे असल्यामुळे तुम्हाला घरगुती जबाबदाऱ्या वाढलेल्या वाटतील. आईवडिलांची तब्येत, कुटुंबातील गरजांची पूर्तता, घरातील खर्च यामध्ये वाढ होऊ शकते. पण सूर्याचं बळ तुम्हाला हे सर्व गोष्टी निर्धाराने पार पाडण्याची ऊर्जा देतो. बुध याच राशीत असल्यामुळे संवाद कौशल्यात वाढ होईल. घरात काही बोलणं किंवा निर्णय होणार असेल तर तुम्ही प्रभावीपणे आपली बाजू मांडू शकता, पण वादविवाद टाळा. बुध हा वाणीचा कारक असून चुकीचे बोलल्यास त्रास होऊ शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरणं आज गरजेचं आहे. मंगळ क्रियाशक्ती आणि जोश. मंगळ सध्या मिथुन राशीत आहे, जो कुंभ राशीसाठी 5वं स्थान आहे. हे स्थान प्रेम, सर्जनशीलता, मुलं आणि मनोरंजन यांचं प्रतिनिधित्व करतं. मंगळ इथे असल्यामुळे तुम्ही आज खूप ऊर्जेने भरलेले असाल. काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा होईल. प्रेम संबंध असतील तर त्यात थोडीशी आक्रमकता, चिडचिड वाढू शकते. मुलांशी संबंधित निर्णय घेताना काळजी घ्या. या काळात तुमचं मन थोडं भांडखोर होऊ शकतं. मला तुझ्या मनासारखं करायचंय अशी भावना प्रबळ होईल, पण त्याचवेळी ते करताना संयमी बाळगणं गरजेचं आहे, कारण मंगळाची ऊर्जा योग्य दिशेने वापरली नाही तर ती त्रासदायक ठरू शकते. गुरु समजूत आणि विस्तार.
गुरु सध्या मीन राशीत आहे, म्हणजे कुंभ राशीच्या दुसऱ्या स्थानात. हे फारच शुभ मानलं जातं. गुरु दुसऱ्या स्थानात असताना आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम देतो. वाणी गोड होते, लोक तुमचं ऐकू लागतात आणि नात्यामध्ये विश्वास वाढतो. आज तुम्ही घरगुती बैठक, कौटुंबिक निर्णय किंवा धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. या गुरुच्या कृपेने जुनी अडचण सुटू शकते. काही दिवसांपासून मनात असलेला गोंधळ आज संपण्याची शक्यता आहे. जर तुम्ही शिक्षक, वकील, काउन्सल किंवा लेखनासारख्या कामात असाल तर आज तुमची विचारशक्ती अधिक प्रभावी राहील. राहू आणि केतू अदृश्य प्रभाव. राहू सध्या मीन राशीत आहे, म्हणजे कुंभच्या दुसऱ्या घरात गुरुसुद्धा आहे. त्यामुळे गुरु राहूचा एक संयोग गुरु चांडाल योग निर्माण करतो. याचा अर्थ असतो की गुरुने दिलेले शुभ परिणाम राहू थोडेसे गोंधळात टाकू शकतो. तुम्हाला वाटेल की एखादा निर्णय योग्य आहे, पण प्रत्यक्षात त्यात धोका असू शकतो. त्यामुळे आज कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी माणसाचा सल्ला घ्या. केतू हा कन्या राशीत आहे, म्हणजेच कुंभच्या 8व्या घरात आहे. हा स्थान संशोधन, गूढ, मृत्यू किंवा अपत्याशी संबंधित आहे. त्यामुळे आज थोडं आत्मनिरीक्षण करा. ध्यानधारणा, मंत्रजप, शांतीची साधना या गोष्टी अधिक परिणामकारक ठरतील. निष्कर्ष असा निघतो की ग्रहतारांच्या या स्थितीनुसार आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी संमिश्र आहे. सकारात्मक ग्रहामुळे तुमच्या विचारशक्ती, संवाद आणि निर्णय क्षमता वाढेल, पण चंद्र व राहूच्या थोड्या गोंधळजनक स्थितीमुळे मानसिक द्वंद्व आणि चुकांची शक्यता आहे. म्हणून आजचा मंत्र आहे, शांत राहा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि कोणत्याही प्रसंगात ताण न घेता संयम ठेवा. आता दुसरं पाहणार आहोत आपण आरोग्याबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या आरोग्याच्या दृष्टीने काही प्रमाणात मिश्र परिणाम देणारा असू शकतो. शरीराची सवय, आहाराच्या सवयी, मनस्थिती आणि ग्रहांची चाल यावर तुमचं संपूर्ण आरोग्य अवलंबून आहे. म्हणूनच आपण आजच्या दिवशी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कोणते संकेत दुर्लक्षित करू नयेत आणि कोणती जीवनशैली आपल्या पथ्यकारक ठरू शकते हे सविस्तर पाहूया. मानसिक आरोग्य. चंद्राची स्थिती तुमच्या 10व्या स्थानात असल्यामुळे मानसिक आरोग्यावर विशेष प्रभाव पडतो आहे. आज दिवसभर तुमच्या मनात विचारांचा कल्लोळ चालू शकतो. काहीतरी करून दाखवण्याची उर्मी, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा ताण आणि स्वतःच्या विचारांनी थकवा जाणवणं हे आज सगळं ठळकपणे जाणवेल. विशेषतः जे लोक सतत स्क्रीनसमोर काम करतात, ऑफिसमधील दडपण झेलत आहेत किंवा घरीच एकाकीपणाला सामोरे जात आहेत, त्यांनी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणं फार गरजेचं आहे. ध्यानधारणा, प्राणायाम, एकांतवासातील वाचन त्यामुळे किंवा निसर्गातील चालना या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी आज वरदान ठरतील. झोपेची गुणवत्ता. अलीकडे तुमच्या झोपेवर परिणाम झाला असेल. उशिरा झोपणं, स्क्रीनवर वेळ घालवणं किंवा कामाचा ओव्हरलोड यामुळे झोप पूर्ण होत नसेल. आजच्या ग्रहस्थितीनुसार झोपेशी संबंधित त्रास असणाऱ्यांसाठी संध्याकाळी शांत आणि हलका आहार, मोबाईल, टीव्हीपासून दूर राहणं आणि झोपण्याआधी थोडीशी ध्यानधारणा ही 3 गोष्टी अत्यावश्यक ठरतील. झोप योग्य प्रमाणात झाली तर मानसिक आरोग्य, ऊर्जा आणि पचनतंत्र व्यवस्थित राहील. पाचन आणि पोट संबंधित संज्ञा. त्यामुळे या सूर्य आणि बुध 4थ्या स्थानात आहे. या स्थानाचा संबंध पचनतंत्र, घरगुती जीवन आणि शरीराची मूळ ऊर्जा याच्याशी आहे. त्यामुळे काही लोकांना अमलपित्त, अपचन, गॅसेस किंवा बद्धकोष्ठता यासारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः जे सतत बाहेरचं जेवण घेतात, जास्त मसालेदार तळलेले खातात, त्यांना आता काळजी घ्यावी लागेल. दिवसभरात भरपूर पाणी प्या. उकळलेलं कोमट पाणी आरोग्यास फायदेशीर ठरेल. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून पिल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स होतं. सांधेदुखी आणि थकवा. शरीर मकर राशीत असून शरीरात वातवृषी होण्याची शक्यता आहे. यामुळे सांधेदुखी, पाठदुखी, मणक्याचा त्रास किंवा स्नायूमध्ये जडकपणा जाणवू शकतो.
जे लोक जास्त वेळ खुर्चीत बसून काम करतात किंवा एका जागी स्थिर राहतात त्यांनी दर 1-2 तासात हालचाल करणं गरजेचं आहे. संध्याकाळी हलकी योजनेची पातंगदुष्टांचं भुजंगासन यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलाने पायांना, गुडघ्यांना आणि मानेवर मालिश केल्यास झोप चांगली लागते आणि स्नायू मोकळे होतात. त्वचा आणि केसाचे रंग त्यामुळे राहू त्रास दुसऱ्याच्या स्थानात असल्यामुळे काही लोकांना त्वचेची संबंधित समस्या जसे की पुरळ, रॅशेस, टाळू सरगळती, कोरडेपणा किंवा केसगळतीचा त्रास जाणवू शकतो. विशेषतः उन्हात जास्त फिरणाऱ्यांनी आपल्या त्वचेची काळजी घ्यावी. नैसर्गिक उपायांवर भर द्या. उदाहरणार्थ कोरफड जेल, गुलाब पाणी आणि थंड पाण्याने चेहरा धुणं. यांसाठी शिकाकाई किंवा भृगराज युक्त तेल वापरा. झोपण्यापूर्वी केसांना हलकीशी तेल मालिश केल्यास केस गळती कमी होते आणि डोक्याला शांतता मिळते. जीवनशैली आणि सवयी कुंभ राशीच्या व्यक्ती काही वेळा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात, विशेषतः जेव्हा त्यांना कामात गळून जायचं असतं. आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात मोठा सल्ला असा आहे की स्वतःच्या तब्येतीला प्राधान्य द्या. उठल्यावर फक्त मोबाईल पाहणं, खाण्याचं वेळापत्रक नसणं किंवा एकाच जागी बसून तासनतास काम करणं या सवयी तुम्हाला दीर्घकालीन नुकसान करू शकतात. म्हणूनच आजपासूनच या सवयी बदलण्याचा निर्धार करा. आजचे आरोग्यदायक उपाय: सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यात हळद आणि मध घालून प्या. दुपारी शक्य असल्यास थोडीशी विश्रांती घ्या. रात्री हलका आणि लवकर जेवण करा. तुपात परतलेली भाजी, वरण भात आणि ताक हे उत्तम. झोपण्यापूर्वी फोन दूर ठेवा. डोळे बंद करून 5 ते 10 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करा. दररोज किमान 20-30 मिनिटं चालणं किंवा योगासन करा. निष्कर्ष असा आहे की कुंभ राशीसाठी आरोग्याच्या बाबतीत एक मोठा संदेश आहे. तुमचं शरीर हे तुमचं मंदिर आहे, त्याची काळजी घ्या. जर तुम्ही आजच्या दिवसात फक्त 2 ते 3 चांगल्या सवयी लावून घेतल्या तर पुढचे अनेक दिवस तुम्ही आरोग्यदृष्ट्या मजबूत राहू शकता. मानसिक शांतता, योग्य आहार, झोप आणि हलकीशी हालचाल हेच आजचं आरोग्य मंत्र आहे. आता तिसरं पाहणार आहोत आपण करिअरबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा व निर्णायक असणार आहे. विशेषतः तुम्ही ज्या कामात खूप दिवसांपासून मेहनत घेत आहात त्या कामाचा नवीन टप्प्यावर प्रवेश होण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरीत असाल, व्यवसाय करत असाल किंवा एखादी परीक्षा, स्पर्धा किंवा मोठा प्रोजेक्ट हातात घेतलं असेल तर त्यात आज महत्त्वाचं वळण येऊ शकतं. ग्रहस्थितीचा प्रभाव: आज शनी तुमच्या राशीत स्वगृही स्थित आहे, त्यामुळे मेहनत, संयम आणि जबाबदारी ही त्रिसूत्री आज तुमच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर लागू होणार आहे. शनीचा प्रभाव अशा प्रकारे काम करतो की ती लगेच यश देत नाही, पण योग्य दिशेने आणि सातत्याने केल्याने प्रयत्नांना पुढे जाऊन भक्कम यश देतो. त्यामुळे आज जे नेहमी काम तुम्ही मन लावून प्रामाणिकपणे आणि शिस्तीने कराल त्याचे फळ भविष्यात निश्चितपणे मिळेल. त्याचबरोबर गृह त्यामुळे तुमच्या तृतीय स्थानात आहे, त्यामुळे संपर्क, संवाद आणि नेटवर्किंग यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. तुम्ही जर सेल्स, मार्केटिंग, लेखन, कम्युनिकेशन किंवा सामाजिक कामात असाल तर आज तुमची छाप इतरांवर पडेल. नोकरी करणाऱ्यांसाठी: ज्या लोकांनी नुकतीच नोकरी बदलली आहे किंवा बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा विचारपूर्वक पाऊले टाकण्याचा आहे. नवीन संधी मिळू शकतात, पण त्या पैसा बघून लगेच स्वीकारू नका. या संधीचं दीर्घकालीन भविष्य काय आहे, तुमचं स्किल सेट त्या कामाशी जुळतं का आणि मन शांती राहील का हे बघून निर्णय घ्या. जे आधीपासूनच एका ठराविक कंपनीत काम करत आहेत त्यांनी आजच्या दिवशी आपल्या कामाची मूल्यबुद्धी कळू घ्यायच्या. त्यामुळे या विचार करावा म्हणजे आपल्याला कडेची जबाबदारी वाढवणं, नवीन गोष्टी शिकणं, टीमला मदत करणं. यामुळे तुमचं नेतृत्व गुण दिसून येईल आणि वरिष्ठांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. पुढील महिन्यात पदोन्नती किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे, यासाठी आजची तयारी गरजेची आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी शुभ आणि कुंभ राशीचे जे लोक व्यावसायिक आहेत किंवा नव्याने काही सुरू करायचा विचार करत आहेत
यांच्यासाठी आजची ग्रहस्थिती संधी निर्माण करणारी आहे, पण त्यासाठी स्पष्ट योजना, धीर आणि इमानदारीची गरज आहे. आजच्या दिवशी तुम्हाला नवीन ग्राहक, नवीन डील किंवा नवीन गुंतवणूकदार मिळू शकतो, पण त्यासाठी तुमचं प्रेझेंटेशन, तुमची पारदर्शकता आणि तुम्ही देत असलेल्या सेवा उत्पादनांची गुणवत्ता ही महत्त्वाची ठरेल. झटपट यशाच्या दिशेने कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका. काळजीपूर्वक निर्णय घ्या. ज्यांनी नुकतीच कंपनी सुरू केली आहे त्यांना आज दिवस नवीन जाहिरात मोहीम, सोशल मीडिया मार्केटिंग किंवा क्लायंट मीटिंग यासाठी योग्य आहे. जुने थांबलेले व्यवहार आज पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा व शिक्षण. जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत किंवा UPSC, MPSC, बँक, SSC अशा स्पर्धा परीक्षेत देत आहेत त्यांच्यासाठी आज दिवस आत्मचिंतन आणि अभ्यासाच्या नकाशावर लक्ष केंद्रित करणार आहे. कोणत्या विषयात आपण मागे आहोत, अभ्यास करा सुधारायचा, वेळेवर व्यवस्थापन कसे करायचे हे बघा. आजपासून तुमचं 100% लक्ष अभ्यासावर केंद्रित असल्यास पुढील काही आठवड्यात तुम्हाला फार मोठे यश गाठता येईल. तसेच ज्यांनी नुकतंच शिक्षण पूर्ण केलं आहे आणि नोकरीच्या शोधात आहे त्यांनी आज त्यांच्या संपर्कातून म्हणजे मित्र, माजी सहकारी, कॉलेज प्रोफेसर, सोशल मीडिया यांचा योग्य वापर करून संधी शोधावी. आज तुमचा CV एखाद्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. परदेशात संधी शोधणाऱ्यांसाठी, जे कुंभ राशीचे लोक परदेशात नोकरी, शिक्षण, प्रोजेक्ट किंवा व्यवसाय करत आहेत किंवा जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस संधी देणार आहे. या विजा प्रक्रियेत अडथळे येत असतील तर आज काही सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी युनिव्हर्सिटी किंवा कंपनीत अर्ज केले आहेत त्यांना उत्तम येऊ शकतं उत्तर. यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात श्री गणेश स्तोत्र किंवा सरस्वती मंत्र पठणाने करा. यामुळे अडथळे दूर होतील. करिअरमध्ये यशासाठी उपाय. दररोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी ओम श्री हनुमते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. निळ्या रंगाचा रुमाल किंवा बँड वापरा, तो तुमचं शनीशी संबंधित संरक्षण करतो. जे काही नवीन पावलं उचलतायत त्याआधी थोडीशी काळजी, योजना आणि वरिष्ठांचा सल्ला जरूर घ्या. स्वतःला कमी लेखू नका. तुमचं कौशल्य, अनुभव आणि क्षमता यावर विश्वास ठेवा. आता निष्कर्ष पाहू. कुंभ राशीच्या लोकांनी त्याच्या करिअरमध्ये सकारात्मकता, धैर्य आणि कोटेकोर योजना यांचा अवलंब करावा. संधी तुमच्यासमोर येणारच आहे, पण ती ओळखण्याची आणि तिचा योग्य वापर करण्याची बुद्धी तुम्हाला वापरावी लागेल. नोकरी असो, व्यवसाय असो, शिक्षण असो, जो काही रस्ता निवडला आहे त्याचा प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवा. थोडं संयम ठेवा. पुढील काही दिवसात तुमच्या मेहनतीचं चीज होईल. आता आपण चौथं पाहणार आहोत धन लाभाबद्दल. सध्या आणि तपशीलवर मराठीत आपण काय बोलणार आहोत. आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या संमिश्र परिणाम देणार आहे. म्हणजेच काही बाबतीत फायदा होईल, काही ठिकाणी खर्च वाढेल, तर काही ठिकाणी गुणवत्तेचे नवीन दरवाजे उघडतील. पण या सर्व गोष्टींचं नियंत्रण तुमच्या विचारशक्ती, नियोजन आणि संयमावर अवलंबून असेल. ग्रहस्थितीचा आर्थिक प्रभाव. शनिदेव तुमच्या राशीत स्थिर आहे आणि त्याच्या दृष्टिकोनात दुसऱ्या आणि अष्टम स्थानावर आहे. ही दोन स्थाने विशेषतः धन आणि अचानक बदल याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे शनीचा प्रभाव तुमच्या आर्थिक प्रभावावर गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडणार आहे. यासोबत गुरु आणि शुक्र हे ग्रह तुमच्या शनेज्जा व खर्च यावर परिणाम करत आहेत. त्यामुळे आजचा दिवस असा आहे की फालतू खर्च टाळल्यास तुम्ही आर्थिक स्थिरता राखू शकता. अन्यथा काही निर्णय तुम्हाला नंतर पश्चातापाची भावना देऊ शकतात. उत्पन्नाचे स्रोत. आजच्या दिवशी उत्पन्नाचे नवे स्रोत सापडण्याची शक्यता आहे. विशेषतः जे लोक फ्रीलान्सिंग, पार्टनरशिप यासारखी डिजिटल मार्केटिंग, शेअर मार्केट किंवा क्रिप्टोजमध्ये गुंतलेले आहेत त्यांसाठी आजचा दिवस चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. तुमच्या पूर्वीच्या प्रयत्नामुळे आज काही पैसे येऊ शकतात, जसं की जुना उधार दिलेली रक्कम परत मिळणं किंवा जुना प्रोजेक्टचा पेमेंट मिळणं. जर तुम्ही घरभाड्याने दिलं असेल तर अजून तेथूनही पैसे मिळतील. खर्च आणि बजेट. आजच्या दिवशी अत्यंत सावधगिरीने खर्च करणे आवश्यक आहे. ग्रहदशेनुसार काही अनपेक्षित खर्च उगाच उद्भवण्याची शक्यता आहे.
जसं की वाहनांची दुरुस्ती, कुटुंबातील एखाद्या सदस्याचा वैद्यकीय खर्च किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तातडीचा खर्च. जर तुम्ही सध्या काही EMI यावर की सगळं भरलं असेल कर्ज, त्यामुळे त्यासाठी पैशांची तरतूद आधीच करून ठेवावी, अन्यथा तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी हात घालावा लागू शकतो. कर खर्च, किराणा, इंधन वगैरे, इंटरनेट यासाठी खर्च वाढण्याची शक्यता आहे. आज तुमचं वित्तीय नियोजन फार महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक खर्चाच्या आधी स्वतःला विचार करा, हा खर्च गरजेचा आहे का? उत्तर नाही असेल तर तो खर्च पुढे ढकला. बचत व गुंतवणूक. आजचा दिवस लघु काळात फायदा देणाऱ्या गुंतवणूकपेक्षा दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. जर तुम्ही SIP, म्युच्युअल फंड्स, LSS, RD, FD किंवा सोन्याच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्या राशीसाठी आजचा दिवस योग्य आहे. परंतु शेअर मार्केटसारख्या धोकादायक ठिकाणी गुंतवणूक करताना अतिशय सतर्क राहा. कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर आधी सल्लागाराचा सल्ला घ्या किंवा दोनदा विचार करा. अधिकाविश्वास, त्यामुळे फसवणूक योजना किंवा कुणाच्या सांगण्यावरून पैसे टाकू नका. बचतीसाठी महिन्याच्या सुरुवातीला बजेट तयार करा आणि ते लिखित स्वरूपात ठेवा. या सवयीमुळे तुमच्यावर अधिक तातडीची गरज असल्यास आर्थिक अडचण येणार नाही. कर्ज, देणी आणि उधारी. जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल किंवा उधारी दिली असेल तर आज संदर्भात त्यात काही सकारात्मक बदल घडू शकतो. जसं की बँकेकडून अधिक चांगल्या अटीवर पुनर्रचना, जुनी उधारी परत मिळणं किंवा एखादं कर्ज फेडून टाकणं. पण तुम्ही जर कोणाला पैसे उधार द्यायचा विचारत असाल तर खूप काळजी घ्या, कारण गरज स्थिती सांगते की उधार दिलेले पैसे वेळेत परत येतीलच याची खात्री नाही. फक्त ओळखीपलीकडे जाऊन पुरावा ठेवूनच व्यवहार करा. उत्पन्न वाढवण्यासाठी उपाय. दर बुधवारी श्री महालक्ष्मी नारायणची पूजा करा. विशेषतः ओम श्री महालक्ष्मी नमः हा जप 108 वेळा करा. निळ्या किंवा पांढऱ्या पाकिटातच पैसे ठेवा. नियमितपणे घरातल्या तिजोरीत मूळ आणि तांदूळ एकत्र ठेवले तर आर्थिक स्थिरता आहे, मान्यता आहे. पण एक छोटा भाग दर महिन्याला दान करा. कधी एखाद्या मंदिरात, कधी एखाद्या गरीब व्यक्तीला जेवण देणं. यामुळे धनप्रवाह नियमित राहतो. व्यवसायासाठी करण्यासाठी धननिश्चय दिशा. ज्यांचं स्वतःचं दुकान आहे किंवा व्यवसाय आहे त्यांनी आज काही गोष्टी लक्षात घ्याव्यात. ग्राहकांसोबत काही व्यवहार करताना उत्स्फूर्त ऑफर देण्याऐवजी योजना आखून त्यामुळे योग्य ठरेल. जुन्या बिलांची वसुली करा, कारण ग्रहदेशानुसार आज जुने पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक आहे. खर्च कमी करून लाभ वाढवणाऱ्या योजनांनंतर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ कच्चा माल कमी दरात मिळवणं, वाहतूक खर्च कमी करणं इत्यादी. निष्कर्ष. आजचा दिवस कुंभ राशीसाठी असा आहे की सावध पण योग्य मार्गदर्शनासोबत तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. खर्चावर नियंत्रण, बचत योजनेची काटेकोर राखणी आणि भावनापेक्षा बुद्धी वापरून घेतलेले निर्णय, हे 3 नियम पाळले तर येत्या दिवसात धनसंचय होईल आणि अनपेक्षित अडचणी कमी होतील. आता आपण पाहणार आहोत 5वं कुंभ राशीतलं प्रेमाबद्दल. कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रेमाच्या बाबतीत थोडा सावध पण आशावादी राहण्याची गरज आहे. आजचा दिवस तुमच्या मनात एक विशिष्ट प्रकारची भावनिक उलथापालथ घेऊन येऊ शकतो. ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांच्यासाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि जे अजून एकटे आहेत त्यांच्यासाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध असलेल्यांसाठी तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर आजचा दिवस काही भावनिक अस्थिरतेचा दिवस ठरू शकतो, कारण तुमचं आणि जोडीदारांचं विचारसरणीतील अंतर थोडं वाढू शकतं. खास करून जर एखाद्या गोष्टीवर मतभेद झाले असतील तर ते आज पुन्हा वर येण्याची शक्यता आहे. ग्रह आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव तुमच्यावर आहे आणि तो प्रेम, आकर्षण, सौंदर्य आणि इमोशनल कॉन्फ्लिक्टसाठी या सर्व गोष्टीसाठी चालना देतो. त्यामुळे काही क्षुल्लक गोष्टीवरून मोठं वाद होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ उत्तर वेळ न देणं, समज न होणं किंवा जुन्या गोष्टींचं भूत पुन्हा जाग होणं. परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्या नात्यात ताण येईलच. जर तुम्ही शांततेने आणि समजूततेने संवाद साधला तर उलट हे एकमेकांबद्दलची समज वाढण्याची संधी ठरू शकते. कधीकधी भावनांची तीव्रता प्रेम आणि घट्ट करते,
पण फक्त त्या भावना योग्य शब्दात मांडल्या गेल्या पाहिजेत. सल्ला: आजच्या दिवशी गरज असेल तर थोडा वेळ स्वतःला द्या. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे विचार करा. थोडीदार म्हणून ऐकून घ्या आणि त्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करा. रात्री एकत्र वेळ घालवण्याचा किंवा थोडा रोमॅन्टिक प्लॅन बनवण्याचा विचार करा, जसं की एकत्र जेवण, थोडा वॉक किंवा गिफ्ट देणं, असं काही. एकटे असल्यासाठी जर तुम्ही अजून प्रेमात नसाल आणि एखाद्या साथीदाराच्या शोधात असाल तर आजचा दिवस काहीसा गोंधळात टाकणारा असू शकतो. कारण ग्रहदशा अशी आहे की एखादी नवीन ओळख होईल, पण ती कायमस्वरूपी नसेल. म्हणजेच एखाद्याशी बोलणे म्हणून सुरू होईल, पण काही दिवसांसाठी लक्षात येईल की दोघांचा वेळ पटत नाही. तरी हा अनुभव तुमच्यासाठी शिकवण देणारा ठरेल. आज सोशल मीडिया, मित्रमंडळीत किंवा ऑफिसमध्ये एखाद्याची नजर तुमच्यावर असेल, पण अजून ते व्यक्त झालेलं नसेल. विशेषतः जे लोक डेटिंग ॲप्स वापरत आहेत त्यांना आज चांगला संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. तुमचं आकर्षण आज थोडं वाढलेलं असेल, त्यामुळे लोक सहज ओढले जातील. त्यामुळे कोणत्या भावना खऱ्या आहेत आणि कोणत्या केवळ फसव्या यातील फरक समजून घ्या. सल्ला: कोणत्याही नवीन व्यक्तीशी संबंध सुरू करताना त्याच्या वागणुकीवर आणि हेतूवर नीट विचार करा. भावनेच्या भरात कुठलीही घाई नको. आत्मविश्वास ठेवा. चांगल्या गोष्टी वेळ घेतात. विवाहित लोकांसाठी विवाहित जीवनात आज काहीसा दैनंदिन भांडणं किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः जोडीदाराची अपेक्षा असेल की तुम्ही घरात जास्त लक्ष द्या आणि तुम्हाला कामात अडकून वेळा न देता नसेल तर नाराजी वाढू शकते. यातून वाद होण्याऐवजी जर शांतपणे मी प्रयत्न करतोय हे स्पष्ट केलं तर समजून होऊ शकेल. त्यामुळे काही जोड्यांसाठी आजचा दिवस गोड क्षण आणि जवळीक देणारा ठरेल. विशेषतः जर तुम्ही बाहेर फिरायला गेलात, एकत्र वेळ घालवला तर तुमचं नातं आणखी दृढ होईल. तुमचं लग्न नव्याने झालेलं असेल तर आजचा दिवस रोमॅन्टिक संवाद आणि समजूतदारपणाचा आहे. प्रेमात अध्यात्म आणि अंतरंग. कुंभ राशीच्या लोकांनी प्रेम कधीही केवळ शारीरिक नसतं, ते मानसिक, बौद्धिक आणि भावनिक बंधनावर आधारलेलं असतं. म्हणूनच आज तुम्हाला कोणतरी असं हवं जी आज तुला आतून समजेल असं वाटू शकतं. काही वेळा तुम्ही इतकं खोल विचार करता की समोरच्याला तुमच्या भावनांचा अंदाज लागत नाही. त्यामुळे संवाद आवश्यक आहे. कोणत्याही अपेक्षा मनात ठेवून न देता त्या व्यक्त करून जोडीदाराशी भावनिक कनेक्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करा. प्रेम सुधारण्यासाठी उपाय: शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करा आणि गुलाबाच्या फुलांची अर्पण करा. प्रेमात सामंजस्य टिकवण्यासाठी दर शुक्रवारी 2 गुलाबाची फुलं मंदिरात दान करा. ओम क्लीम कृष्णाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. यामुळे आकर्षण आणि भावनिक समज वाढते. एखाद्या गरीब जोडप्याला अन्नदान करा. यामुळे तुमचं नातं अधिक शुभ होते असं शास्त्र सांगतं. निष्कर्ष: प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस थोडा भावनिक पण प्रगल्भतेचा आहे. थोडा संयम, समजूत आणि संवाद ठेवलात तर नातं अधिक गडद होईल. आणि अजून नातं नसेल तर ते आयुष्यातील काहीतरी नवीन येण्याची दारं उघडत आहेत. फक्त त्या दिशेने सकारात्मक पावलं टाका. आता 6वं पाहणार आहोत आपण भाग्याबद्दल. कुंभ राशीच्या लोकांना आजच्या दिवशी मिश्र प्रकारचे भाग्य अनुभवायला मिळेल. काही बाबतीत यश तर काही बाबतीत थोडं थांबावं लागेल असं चित्र आहे. भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो आणि परिश्रमाशिवाय नशीब काही देत नाही हे ठसवत राहतो. ग्रहांची साथ, नशिबाच्या खेळाची सुरुवात. आज आपलं गुरु आणि शनी यांचा प्रभाव कुंभ राशीवर प्रबळ आहे. गुरु ज्ञान, समज, अध्यात्म आणि सामाजिक सन्मान देतो, तर शनी तुम्हाला मेहनतीचं महत्त्व शिकवतो. त्यामुळे शनिवाचं नशिबाचं चक्र आज हळूहळू फिरत आहे, पण तुम्हाला यासाठी वेळेची वाट पाहावी लागेल. विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत तुमचं नशीब थोडं अधिक बलवत्तर असेल. या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतल्यास त्यांचे चांगले परिणाम दिसू शकतात, पण दिवसाच्या सुरुवात दुसऱ्या सत्रात विशेषतः संध्याकाळनंतर थोडं संयम आवश्यक आहे. कोणत्या क्षेत्रात भाग्याची साथ मिळेल? पहिलं शिक्षण, स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस भाग्यवान आहे. विशेषतः जे स्पर्धा परीक्षा, निवड चाचण्या, इंटरव्ह्यू यामध्ये गुंतलेले आहेत त्यांना अनपेक्षित चांगली बातमी मिळू शकते.
पण ही बातमी फक्त त्यांनाच मिळेल ज्यांच्या मागच्या काही दिवसात मनापासून तयारी केली आहे. दुसरं, नवीन संधी. नशिबामुळे एखादी नवीन ऑफर, पार्टनरशिप किंवा प्रोजेक्टची माहिती समोर येऊ शकते. ही संधी एकदम अचानक समोर येईल, कदाचित सोशल मीडियावर स्क्रोल करताना किंवा मित्रांशी बोलताना. तिसरं, चुकून नशिबात आलेली मदत. आज तुमचं भाग्य अशा पद्धतीनेही काम करेल जिथे तुम्ही मदतीची अपेक्षा करत नसाल, पण कुणीतरी पुढे येईल आणि तुमचं काम होईल. हेच नशिबाचं गूढ आहे. ते नेहमीच आपण अनपेक्षितपणे अपेक्षा ठेवल्यास मार्गाने मदत करता येत नाही. कुठे थोडं थांबावं लागेल. तुम्हाला वाटेल की काही गोष्टी फारच जवळ आल्या आहेत, तर जसे की लॉटरी, प्रमोशन किंवा एखादी मोठी गुंतवणूक. पण आजचा दिवस हे सगळं थोडं थांबवू शकतो. त्यामुळे संयमाची परीक्षा असेल तर तुम्ही उताळेपणा दाखवाल तर नशिबाची दिशा बदलू शकते. विशेषतः कुठल्याही प्रकारचा जुगार, शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक किंवा मोठा आर्थिक निर्णय घेताना कमी विश्वास ठेवली असलेली माहिती वापरली तर फसवणूक होण्याची शक्यता आहे. नशीबसुद्धा अशा गोंधळलेल्या मनाचा पाठिंबा देत नाही. भाग्य वाढवण्यासाठी उपाय. कधीकधी नशिबाची दारे आपल्यावर उघडावी लागतात. यासाठी काही सोपे उपाय आज तुम्हाला खूप मदत करतील. पिवळा कपडा परिधान करा. त्यामुळे गुरुग्रहाच्या प्रभावामुळे आज पिवळा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल. गुरुत्वारचा वक्र किंवा श्री बृहस्पती स्तोत्र पठण करा. गरजू विद्यार्थ्यांना पेन, वह्या, पुस्तके दान करा. यामुळे तुम्हाला सामाजिक आणि आध्यात्मिक यश मिळेल. सकाळी 10 ते 2 वेळेत महत्त्वाचे निर्णय घ्या, कारण त्यावेळेस तुमचं नशीब तुलतेने अधिक साथ देईल. नशिबाच्या दृष्टीने दिवसात विभाजन. जसं की वेळ 7 ते 10 मध्ये नशिबाची ताकद मध्यम असेल आणि त्यावेळेस आपल्याला योजना आखणं, मन शांत ठेवणं लागेल. सकाळी 10 ते 2 मध्ये चांगले वेळ असेल, नशिबाचं ताकद असेल आणि आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, महत्त्वाचे कॉल करायला लागतील. आणि दुपारी 2 ते 5 मध्ये नशिबाची ताकद मध्यम असेल, सावध राहायला लागेल, शांततेने काम करायला लागेल. संध्याकाळी 5 ते रात्री 8 थोडं कमजोर, घाई करू नका, जुनं काम पूर्ण करा. आणि रात्री 8 नंतर आपलं नशीब स्थिर असेल. चिंतन, ध्यान, मानसिक विश्रांती घ्यायला लागेल. मानसिक भाग्य. अंतर्मनातील शक्ती. कुंभ राशीच्या व्यक्ती प्रचंड विचारवंत आणि अंतर्मुख असतात. त्यांचं भाग्य अनेकदा त्यांच्या विचारांवर अवलंबून असतं. जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर नशीब देखील तुमच्यापाशी जणू थोडं दुरावलेलं वाटू शकतं. म्हणून आज पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन, ध्यानधारणा, प्रार्थना आणि मानसिक स्पष्टतेवर भर द्या. तुम्ही स्वतःला जसं समजाल तसं भाग्य देखील वागेल. हे आजच्या दिवसात गुपित आहे. निष्कर्ष. कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्याच्या दृष्टीने संधी आणि संयमाचा संगम घेऊन आलेला आहे. ज्याविषयी संपन्न आणि संयम ठेवून योग्य वेळेची वाट पाहतील त्यांच्यासाठी नशिबाच्या दारांची कुंडी उघडेल. आणि ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी आजचा दिवस नक्कीच काहीतरी खास ठरू शकतो. आता आपण 7वं पाहणार आहोत, भावनांबद्दल. कुंभ राशीच्या व्यक्ती या बुद्धिवादी आणि विचार प्रदान करताना त्या सहन भावना लपवून ठेवतात. पण त्या दिवशी तुमचं अंतर्मन चांगलंच ढवळून निघू शकतं. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या आतल्या भावनांशी थेट सामना करायला लावणार आहे. ज्या भावना तुम्ही अनेक दिवसांपासून मनात दाबून ठेवल्या होत्या त्या अचानक उफाळून येऊ शकतात. भावनाची स्थिती. बाहेर शांत, आत वादळ. आज तुम्ही बाहेरून अगदी शांत आणि स्थिर दिसाल, पण मनात मात्र अनेक प्रश्न, अनेक भावना, अनेक विचारांची गर्दी होणार आहे. तुम्हाला वाटेल की मी काहीच केलं नाही, पण मन अस्वस्थ का आहे. हे अस्वस्थपण म्हणजेच तुमच्या भावना आतून तुमच्याशी संवाद साधत आहेत. तुमचं मन आज थोडं भरकटू शकतं. जुन्या आठवणी, जुने मित्र, गेलेली प्रेमसंबंध, कुटुंबातील एखादा प्रसंग, या सगळ्या गोष्टी मनात पुन्हा पुन्हा येतील आणि त्यातून एखादी भावना अतिशय प्रभावी होऊन तुमचा संपूर्ण दिवस व्यापून टाकू शकते. भावना आणि संवाद. कुंभ राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना बोलून दाखवत नाही, पण आज तुम्हाला कोणाशी तरी आपलं मन मोकळं करावंसं वाटेल. तुमचं अंतर्मन आज कुणा विश्वासू व्यक्तीशी बोलण्याची इच्छा व्यक्त करेल. मित्र, आई वडील, जोडीदार किंवा एखादा जुना मित्र, अशा व्यक्तीशी संवाद साधल्यास तुमचं मन हलकं होईल. जर तुम्ही लेखन, काव्य, संगीत, चित्रकला यामध्ये रस घेत असाल तर आज हे सर्जनशील माध्यम तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम ठरतील. मनातील गुरफसट
कागदावर उतरून ही आजची एक प्रकारची थेरपी असेल. प्रेमात भावना, जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस भावनिक चढउतारांनी भरलेला असेल. कधी खूप प्रेम वाटेल तर कधी अचानक एखादा जुना वाद मनात येईल. विशेषतः जुने दुखावलेले गेलेले प्रसंग पुन्हा आठवतील. काही वेळा गैरसमज दूर होऊन नातं अधिक घट्ट होऊ शकतं. पण जर भावना योग्य रीतीने न व्यक्त केला तर नात्यात तणाव येण्याची शक्यता आहे. सिंगल असलेल्या लोकांमध्ये आज अचानक एखाद्या व्यक्तीविषयी तीव्र भावना निर्माण होऊ शकते. ही भावना खरी आहे की केवळ क्षणिक आकर्षण याचा विचार करत निर्णय घ्यावा. कौटुंबिक भावना, कुटुंबातील समस्यांमध्ये संबंध भावना फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आज तुमचं मन तुमचं आईवडिलांकडे, भूतकाळावरील घरातील आठवणींकडे ओढलं जाईल. काही लोकांना भूतकाळातील एखादी भावनिक जखम आज दुखवेल, पण त्याच्याबरोबर एखादी जुनं विसरलेली साठवण मनात उगम पावेल आणि यातून स्नेहभावनाची भावना जागृत होईल. तुम्ही जर खूप वेळ घरापासून दूर असाल तर आज घरी फोन करून संवाद साधा. घराच्या 1-2 शब्दांमध्ये मनाला दिलासा मिळू शकतो. तुम्ही पुढे होऊन संवाद सुरू केला तर अनेक गोष्टी सुरळीत होतील. नकारात्मक भावना त्यांचं रूपांतरित करा. कधीकधी भावना नकारलेल्याचे त्याने रूपांतरित चिंता, चिडचिड, नैराश्य अशा रूपात होते. त्यामुळे आज टाळण्याची तुमच्या भावना स्वीकारा. जर राग आला तर कारण शोधा. जर दुःख वाटेल तर स्वतःला वेळ द्या. प्रत्येक भावना ही आपल्याला काहीतरी सांगत असते. त्या भावना योग्य प्रकारे व्यक्त झाल्या तर त्यांचं रूप सकारात्मकतेमध्ये बदलू शकतं. कोणतीही भावना ही शत्रू नसते, ती ही आपलीच एक बाजू असते. आज तुमचं काम आहे त्या बाजूला ओळखणं. भावना नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय: ध्यान आणि श्वसन. मन शांत ठेवण्यासाठी 10 ते 15 मिनटं डोळे बंद करून श्वसनावर लक्ष केंद्रित करा. फुलांना पाणी द्या, झाडं पहा. निसर्गाशी जोडल्याने भावना स्थिर होतात. लेखन करा. मनातलं सगळं कागदावर लिहा. ते कुणालाही दाखवायचं नाही, पण लिहिल्यानं मन हलकं होतं. माफ करा. ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना मनोमनी माफ करा. त्यातून मन मोकळं होतं. पाणी प्या, थोडं चालून बघा. शरीराची हालचाल आणि हायड्रोजन तुमच्या भावनिक स्थितीवर त्यामुळे सकारात्मक परिणाम करतात. यामुळे तुमचं निष्कर्ष आज असं सांगतं की कुंभ राशीच्या लोकांसाठी भावनाच्या दृष्टीने अंतर्मुख आणि खोल विचारांचा आहे. हेच दिवस तुम्हाला स्वतःकडे बघण्याची संधी देतात. या भावनिक गोंधळामध्ये तुमचं खीर समोर येईल आणि जर तुम्ही त्या भावना समजून घेतल्या, त्यांना योग्य रीतीने वाट दिली तर त्या नातेसंबंध सुधारण्यासाठी, नव्या उंचीवर नेण्यासाठी मदत करतील. आता आपण 8वं पाहणार आहोत प्रवासाबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रवासाच्या दृष्टीने मिश्र फलदायी आहे. काहींसाठी हा प्रवास कामासाठी असेल, काहींसाठी नातेवाईकांच्या भेटीसाठी, तर काहींसाठी अचानक सुटलेली सहल असेल. पण प्रत्येक प्रवासामागे आज एक विशेष उद्देश पण लपलेला आहे, जो म्हणजे मनाची जागृती आणि आत्मशोध. कामासाठी प्रवास: जर तुम्ही व्यवसायात किंवा नोकरीत असाल तर आजचा दिवस तुम्ही बाहेरगावी जायचं निमित्त देऊ शकतो. एखादी महत्त्वाची मीटिंग, ग्राहक भेट, प्रेझेंटेशन यासाठी तुम्हाला प्रवास घडू शकतो. विशेषतः IT, मार्केटिंग, एज्युकेशन, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट किंवा बँकिंग क्षेत्रातील लोकांना याचा अनुभव येईल. हा प्रभाव थोडा थकवणारा यातून महत्त्वाची संधी निर्माण होणार आहे. तुम्ही या प्रोजेक्टला, या लोकांना भेटाल, त्या ठिकाणी जाल, तिथून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. त्यामुळे प्रवासाला थकवा म्हणून न बघता त्यात एक आध्यात्मिक संधी म्हणून पहा. कौटुंबिक किंवा सामाजिक प्रवास: आज काही कुंभ राशीतील व्यक्ती नातेवाईकांच्या घरी भेटीसाठी किंवा कोणत्या तरी सामाजिक कार्यासाठी प्रवास करणार आहेत. विशेषतः विवाह, वाढदिवस, सत्यनारायण पूजा, हवन, गावाकडचा दौरा असे प्रसंग आजच्या दिवशी संभाव्य आहेत. या प्रवासात जुन्या आठवणी ताज्या होतील, हरवलेली नाती पुन्हा जोडली जातील. भावनिकदृष्ट्या मन सुखावणारा आणि आत्मिक समाधान देणारा हा अनुभव असेल. कधीकधी एक साध्या भेटी देखील आयुष्यात मोठा फरक घडवून आणतो. त्यामुळे प्रवासाची संधी मिळाल्यास ती टाळू नका. सहल आणि विश्रांतीचा प्रवास: ज्या लोकांना हल्ली आपल्याला खूप मानसिक त्रास, तणाव, कामाचा तगडा तणाव होत असेल, नातेसंबंधातील संघर्ष जाणवतोय, याच्यासाठी आज निसर्गाच्या सान्निध्यात जाणं खूप गरजेचं आहे. एका छोट्याशा सहलीचाही
तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल. जर शक्य असेल तर एखादं मंदिर, डोंगराजवळचं एखादं स्थान, समुद्रकिनारा किंवा जंगलातली एखादी जागा अशा ठिकाणी जाण्याचा विचार करा. मन शांत होईल, नातेसंबंध सुधारतील, स्वतःचे संवाद साधायला वेळ मिळेल. कधीकधी आपण स्वतःपासूनच दूर जातो आणि अशा प्रवासातूनच आपण पुन्हा स्वतःशी भेटतो. अचानक प्रवासाची शक्यता. कुंभ राशीवर सध्या चंद्राची विशेष स्थिती आहे, ज्यामुळे अनपेक्षित प्रवास घडू शकतो. अचानक कोणी फोन करून बोलवणारं, एखादं महत्त्वाचं काम निघणारं किंवा एखादी संधी मिळून विमान प्रवास घडू शकतो. हा प्रवास अचानक असला तरी अत्यंत फलदायी ठरेल. पण जर प्रवास अत्यंत घाईने करावा लागला तर आरोग्याची काळजी घ्या. थोडं पाणी जवळ ठेवा, गरम कपडे आणि प्रवासाचे महत्त्वाचे कागद, ओळखपत्र, तिकीट याची योग्य तयारी ठेवा. गोंधळ टाळण्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करा. प्रवासात काय टाळावे? जर खूप तणावाखाली असाल तर अनावश्यक लांबचा प्रवास टाळा. आजचा दिवस थोडा चंद्राच्या प्रभावाखाली असलेल्याने अनोळखी लोकांवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगा. वाहन चालवत असाल तर पूर्णपणे जागृत राहा. मोबाईल वापरा. थकवा किंवा गोंधळामुळे अपघाताची शक्यता असेल, त्यामुळे जर आपण सार्वजनिक वाहन वापरत असाल तर तुमच्या वस्तूवर लक्ष ठेवा. सहप्रवासांशी वादविवाद टाळा, संयम ठेवा. प्रवासाचे सकारात्मक लाभ. आजचा प्रवास तुम्हाला केवळ भौगोलिक पातळीवर नव्हे तर आत्मिक पातळीवरही बदल घडवून आणणारा ठरेल. तुमचं मन जिथे अडकलेलं होतं तिथून बाहेर पडण्याची आजचा प्रवास नवा रस्ता देईल. नवीन ठिकाण पाहून मनाला नवीन प्रेरणा मिळेल. नवीन माणसं भेटून नवं काही शिकायला मिळेल. निसर्गाची जवळीक साधल्याने भावनिक स्थैर्य होईल. एखादे जुने प्रश्न सुटू शकतो किंवा नवं उत्तर सापडू शकतं. प्रवास आणि भविष्य. कुंभ राशीच्या लोकांनी यामुळे प्रवासाच्या अनुभवाची दिशा देणारा पाहून तुम्ही ज्या शहरात, गावात किंवा परिसरात जात पोहोचाल तिथे एखादी मोठी संधी भविष्यात मिळण्याची शक्यता आहे. आजचं एक पाऊल उद्याचं मार्गदर्शन ठरू शकतं. एखादं स्थळ, एखादी माणूस, एखादी सूचना यामध्ये तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि ती प्रेरणा तुमचं आयुष्य बदलू शकते. काही खास टिप्स. निघण्यापूर्वी श्री गणेश किंवा आपले कुलदेवतांचं स्मरण करा. पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे वापरा. हे रंग आजच्या प्रवासासाठी शुभ ठरतील. शक्य असल्यास तांदूळ किंवा साखर वाटा. प्रवाह सुखद आणि सुरक्षित होईल. गुगल मॅप किंवा प्रवास ॲप्स वापरून मार्ग अधिक सापवा. त्यामुळे कॅश आणि ऑनलाईन पेमेंटचा पर्यायी दोन्ही ठेवा. निष्कर्ष. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रवास हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर तो एक आंतरिक प्रवासही ठरेल. हा दिवस तुम्हाला बाह्य आणि अंतर्मनाच्या प्रवासावरचं एक अनोखं मिश्रण देईल. जर तुम्ही मन मोकळं ठेवलं तर आजचा दिवस एक अस्मरणीय अनुभव देऊ शकतो. आता आपण 9 पाहणार आहोत रंगाबद्दल. आजच्या दिवशी कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याला आकर्षित करणारा रंग म्हणजे निळा. हा रंग फक्त एखाद्या कपड्यातील निवड नव्हे, तर आजच्या दिवशी तो तुमच्या भावनांना, निर्णयांना आणि दैनंदिन घडामोडींना प्रवास टाळणारा रंग ठरणार आहे. चला तर मग पाहूया या निळ्या रंगाचे आजच्या दिवसावर काय परिणाम असतील आणि तुम्ही त्याचा उपयोग कसा करू शकता. निळा रंग स्थिरता आणि शांतीचं प्रतीक. निळा हा रंग मनाला स्थैर्य देणारा आहे. तुम्ही जर सध्या तणाव, मानसिक अस्वस्थता किंवा गोंधळलेल्या परिस्थितीतून जात असाल तर निळ्या रंगाचा प्रभाव तुमच्या वाहनांना शांत आणि स्थिर बनवेल. कुंभ राशीच्या मूळ स्वभावात विचारशीलपणा, नवीन कल्पनाचा शोध आणि सामाजिक कल्याणाचा ओढ असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी निळ्या रंगाशी सुसंगत आहे. निळ्या रंगाचा वापर दैनंदिन आयुष्यात आज शक्य असल्यास तुमच्या कपड्यांमध्ये निळ्या रंगाचा समावेश करा. शर्ट, साडी, टी शर्ट, दुपट्टा, स्कार्फ किंवा अगदी रुमाल तरीही चालेल. निळ्या रंगाचा स्पर्श तुमच्या व्यक्तिमत्वाला सौम्यता देईल. तुम्ही कुठेही गेला, लोक तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक प्रकारचं आकर्षण आणि आत्मविश्वास जाणवतील. तुमच्या ऑफिसमधील मीटिंग्समध्ये किंवा महत्त्वाच्या चर्चेत निळा रंग असलेला ड्रेस तुमच्या मतामध्ये वजन निर्माण करेल. निळा रंग शांत संवादाचा प्रतीक असल्यामुळे तुमच्या बोलण्याला लोक गांभीर्याने ऐकतील. घरात निळा रंग सकारात्मक ऊर्जा. तुमच्या घरात आज एखादं निळ्या रंगाचं वस्त्र, पडदा, उशीर कव्हर आणि मेजल क्लॉथ वापर शुभ ठरेल. विशेषतः पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये निळा रंग असल्यास देवतेचं
कृपाछत्र तुमच्यावर राहील असं मानलं जातं. आज घरात शांतता नसेल, वादविवाद झाले असतील तर निळा रंग घरात वातावरणात संतुलित करण्यासाठी उपयोगी ठरेल. दिवसभर घरात शांत आणि प्रसन्न ऊर्जा राहील. व्यवसाय आणि आर्थिक दृष्टिकोनातून निळा रंग. कुंभ राशीतील जे लोक व्यवसायात किंवा आर्थिक निर्णयात गुंतलेले आहेत त्यांनी आजच्या दिवशी निळा रंग वापरणं अत्यंत फायदेशीर ठरेल. निळा रंग तुमच्या निर्णयाशक्तीला स्पष्टता देतो आणि तुमचा फोकस अधिक तीव्र बनवतो. महत्त्वाच्या व्यवहारासाठी जर एखादी फाईल तयार करत असाल तर निळ्या रंगाचा फोल्डरचा वापर करा. डिजिटल प्रेझेंटेशन तयार करताना त्यात निळ्या रंगाचा डेझर या लाईनच्या कला तुमचं सादरीकरण जास्त प्रभावी ठरेल. नातेसंबंध आणि निळा रंग. निळा रंग प्रेम, समर्पण आणि विश्वासाचं प्रतीक आहे. जर तुमच्या नात्यामध्ये सध्या काही गैरसमज, मतभेद किंवा तणाव असेल तर आजच्या दिवशी एकत्र निळा रंग वापरणं शुभ ठरू शकतं. उदाहरणार्थ, दोघांनाही एकत्र निळ्या रंगाच्या कपड्यात फोटो काढा. जेवताना निळ्या रंगाच्या प्लेट्स वापरा किंवा घरात एखाद्या निळ्या रंगाचं मेणबत्ती लावा. एक छोटंसं उपाय जरी साधे वाटले तरी त्याच्या मनाच्या तरंगलीवरही परिणाम होतो. प्रेम आणि खोल आणि स्थिर बनतं. निळा रंग आणि ध्यानधारणा. ज्यांना ध्यान, मंत्रसाधना किंवा मनाची एकाग्रता वाढवायची आहे त्यांच्यासाठी निळा रंग अत्यंत उपयुक्ती आहे. त्यामुळे ध्यानधारणा करताना निळ्या रंगाच्या आसनावर बसणं, डोळे मिटून निळ्या रंगाची आकाशात किंवा समुद्राची कल्पना करणं यामुळे तुमचं मन अधिक खोलात होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र निळ्या रंगात मनोभावे म्हणाल तर आध्यात्मिक ऊर्जा अधिक मजबूत होईल. निळा रंग आणि रत्नासोबत जर तुम्ही नीलम घालता तर आजचा दिवस त्या रत्नाच्या भक्तिशाली सिद्ध करण्यासाठी योग्य नाही. निळा रंग आज नीलम यामध्ये गूढ संबंध आहे. नीलम धारण करताना किंवा त्याच्याशी शुद्धी करताना निळ्या कपड्याचं बसून पूजा केली तर त्याचा प्रभाव दुप्पटीने वाढतो. तसेच निळा रंग असलेल्या धातू किंवा रत्नजडित वस्तू जवळ ठेवणं शुभ मानलं जातं. निळा रंग आज तुम्हाला केवळ शरीराने नव्हे तर मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावरही संधी देऊ शकतो. नकारात्मकता दूर करणारा निळा रंग. कधी कधी घरात किंवा मनात एक विचित्र बेचैनी असते. कोणतंही ठोस कारणही नसतानाही मन अस्वस्थ असतं. अशा वेळी निळा रंग एक उपचारात्मक उपाय बनू शकतो. आजच्या दिवशी निळा रंग वापरणं म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक कंपना दूर करणं. जर शक्य असेल तर घरात एक निळा ट्री किंवा निळ्या फुलांची सजावट करा. एखाद्या निळा दगड, चित्रफ्रेम किंवा शोपीस ठेवा. यासाठी तुमच्या गोष्टी तुम्हाला मानसिक स्थैर्य देतील. निष्कर्ष, कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी निळा रंग म्हणजे यश, स्थैर्य, प्रेम, आत्मशांती आणि ऊर्जा यांचं प्रतीक आहे. आज रंग तुमचं मनही प्रसन्न ठेवेल आणि तुम्ही भाग्यही उजळवेल. निळ्या रंगाचा जाणीवपूर्वक वापर केल्यास तुम्हाला आजच्या दिवशी अनेक स्तरांवर आश्चर्यकारक अनुभव येऊ शकतात. आता आपण 10वा पाहणार आहोत. अंक. शुभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा भाग्य अंक आहे 4. हा अंक आजच्या दिवशी तुमच्या जीवनावर एक अद्भुत प्रभाव टाकणारा आहे. या अंकाचा वापर तुमच्या जीवनात योग्य दिशा, योग्य निर्णय आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. चला तर मग पाहूया की या 4 अंकात तुमच्या दैनंदिन जीवनात कसा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. अंक 4. स्थिरता आणि यशाचं प्रतीक. अंक 4 हे स्थिरता, भक्कम आधार आणि यशाचं प्रतीक आहे. आजच्या दिवशी तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलायला असेल तर अंक 4 तुम्हाला त्या दिशेने नेईल. या अंकाचा प्रभाव तुमच्या निर्णयामध्ये स्पष्टता आणि धाडस निर्माण करतो. हे अंक तुमच्या मेहनतीला यश मिळवण्यासाठी योग्य वेळ देतं आणि तुम्हाला व्यावसायिक यशाच्या मार्गावर जाणवतं. तुम्ही जर एखाद्या नव्या प्रकल्पावर काम करत असाल तर अंक 4 तुम्हाला त्या प्रकल्पात स्थिरता आणि प्रगती मिळवून देईल. या अंक व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करतो, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना सक्षमपणे करू शकता. करिअर. अंक 4चा प्रभाव. करिअरच्या बाबतीत अंक 4 हा उत्कृष्ट निर्णय घेण्याचा, मेहनत करण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रतीक आहे. तुम्हाला जर काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर आजच्या दिवशी अंक 4चा प्रभाव तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल. एखाद्या व्यवसायात तुमचं नाव झळकणार आहे आणि तुमचं काम अधिक ओळखलं जाईल. तुमच्या आजच्या निर्णयामुळे तुमचं करिअर आणि अधिक स्थिर आणि प्रगल्भ होईल. उदाहरणार्थ,
जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा हा अंक तुमच्यासाठी एक चांगला काळ दर्शवतो. नवीन संधी तुमच्यापर्यंत येऊ शकते. तुम्हाला असं वाटेल की तुमचं काम अधिक सोपं आणि परिणामकारक होईल. धन आणि आर्थिक समृद्धी. अंक 4 तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारणारी आहेत. आज तुमच्या हातात आर्थिक पुंजी येण्याची शक्यता आहे. तुम्ही जेव्हा पैसे गुंतवला तेव्हा हे अंक 4 तुम्हाला योग्य गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास मदत करेल. आर्थिक गोष्टीमध्ये धोका घ्यायचा आहे का, सुरक्षित मार्ग घ्यायचा आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं अंक 4 मध्येच लपलेली आहे. तुम्ही जर कोणत्याही वित्तीय योजना बनवत असाल तर अंक 4 तुम्हाला त्या योजनेत मोठा नफा मिळवून देईल. उधारीच्या बाबतीत सुद्धा तुमच्या देयकांचं निवारण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगली स्थिती मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. अंक 4 प्रेमाच्या बाबतीत देखील खास आहे, जो एक समजूतदारपणा आणि धैर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे आज तुमच्या जोडीदाराशी संवाद साधत असाल तर तुम्ही दिलेलं प्रेम आणि काळजी समजून घेतलं जाईल. तुमचं नातं अधिक मजबूत आणि स्थिर होईल. जे लोक एका गोष्टीवर ठाम असतात आणि दुसऱ्या व्यक्तींच्या भावना ओळखू शकतात त्यांच्यासाठी अंक 4 एक शुभ संकेत आहे. प्रेम आणि समजूतदारपणा दोन्ही या अंकाच्या प्रभावामुळे तुम्ही अनुभवू शकाल. मानसिक आणि भावना स्थिरता. अंक 4 तुमचं मानसिक संतुलन आणि भावनिक शांती देखील सुधारते. तुमच्यावर गोंधळ दूर होईल आणि तुमचं मन अधिक शांती प्राप्त करेल. जर तुमच्या मनात निराशा किंवा अनिश्चितता असेल तर अंक 4 तुमच्या मनाला स्थिरता आणेल. आजचा दिवस तुम्हाला धैर्य आणि संयम दाखवणारा ठरेल. कधीकधी तुम्ही आपल्या भावना थोड्या जास्त व्यक्त करत असाल किंवा इतरांचा दबाव सहन करत असाल तर अंक 4 तुम्ही तुमचं मन आणि शरीर दोन्ही एकाच पद्धतीने चालवू शकता हे शिकवतो. तुमचं मन शांत होईल आणि तुम्ही तणावमुक्त जीवन जगाल. अंक 4चा प्रभाव आणि शुभकार्य. अंक 4 तुमच्यासाठी अनेक शुभकार्य घेऊन येईल. तो एक मुलायम आणि सामंजस्यपूर्ण दृष्टिकोन तयार करतो, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीला सकारात्मकतेने स्वीकारू शकता. एखाद्या स्पर्धात्मक परिस्थितीत तुम्हाला आज विजय मिळण्याची शक्यता आहे. जोपासलेल्या संबंधामध्ये आपुलकी आणि प्रेम याचा ओलावा दिसेल. कधीकधी या अंकाचा प्रभाव तुमचा निर्णय घेण्याचं कौशल्य सुद्धा वाढवतो. त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना अंक 4 तुमचं मार्गदर्शन करत राहील. अंक 4 आणि प्रवासाच्या संदर्भात अंक 4 तुम्हाला यशस्वी आणि सुसंस्कृत अनुभव देईल. कुठल्याही प्रवासात जात असाल तर ते एक स्थिर, आरामदायक आणि सुखमय प्रवास ठरेल. तुम्ही जिथे जाल तेथे तुमचं स्वागत केलं जाईल आणि तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. तुम्हाला जर यात्रा किंवा तिपटीची योजना बनवायची असेल तर आज अंक 4चा प्रभाव तुम्हाला एक शांत आणि आनंददायक प्रवास सुनिश्चित करेल. अंक 4चा सकारात्मक उपयोग. तुम्ही अंक 4चा प्रभाव घेतल्यावर तुमच्या कामात आणखी प्रगल्भता येईल. ही संख्या तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मेहनत आणि धैर्याची आवश्यकता सांगते. तुम्ही सर्व गोष्टींमध्ये योग्य दिशा निवडून आणि शांततेने निर्णय घेऊन प्रगती करू शकता. तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये काही छोटे बदल केल्यास जे तुमचं जीवन आणखी सोयीस्कर आणि स्थिर बनवेल. ते निश्चितच सकारात्मक परिणाम देतील. निष्कर्ष. कुंभ राशी व्यक्तींसाठी तुम्हाला स्थिरता, यश आणि मानसिक शांती देणारा ठरेल. याचा प्रभाव तुमच्या दैनंदिन जीवनात करून तुम्ही एक सकारात्मक आणि प्रगतिशील दिनचर्या तयार करू शकता. या अंकाचा प्रभाव तुमच्या जीवनाला योग्य दिशा देईल आणि तुमच्या कार्यामध्ये यश मिळवून देईल. आता आपण 11वा पाहणार आहोत रत्नांबद्दल. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा भाग्यदायक रत्न म्हणजे पन्ना. हा रत्न तुमच्या जीवनात धन, यश, मानसिक शांती आणि प्रेम अशा अनेक गोष्टींमध्ये मदत करणारा आहे. पन्ना रत्नाचे महत्त्व प्राचीन काळापासून सांगितले जाते आणि याचा प्रभाव तुम्हाला मानसिक, भावनिक आणि शारीरिक दृष्टिकोनातूनही चांगला अनुभव देईल. चला तर मग पाहूया की पन्ना रत्न तुमच्या जीवनात कसा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. पन्ना रत्न शांती आणि मानसिक स्थिरतेचा प्रतीक. पन्ना रत्न हे अत्यंत एक शांती, मानसिक स्थिरता आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते. कुंभ राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवशी पन्ना रत्न धारण केल्याने त्याच्या मनात स्थिरता आणि शांती मिळेल. जेव्हा तुमचे मन गोंधळलेले किंवा अस्वस्थ असते तेव्हा पन्ना रत्न तुम्हाला तुमच्या जीवनात मानसिक शांती देईल. तुमचं मन शांत राहील आणि तुमच्या निर्णयाची गुणवत्ता वाढेल. ही रत्न तुमचं विचार करण्याचं कौशल्य सुधारित करेल. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुम्ही अधिक प्रगल्भता
किंवा स्पष्टपणे विचार करू शकता. तुमच्या मनातील विचार क्लिअर होऊन तुमचं मन मानसिक संतुलन साधता येईल. आर्थिक समृद्धी आणि पन्ना रत्न आर्थिक दृष्टिकोनातून देखील लाभकारी आहे. या रत्नामुळे तुम्ही अधिक धन आणि समृद्धी मिळवू शकता. कुंभ राशीच्या व्यक्तींना या रत्नामुळे गुंतवणुकीचे योग्य मार्गदर्शन मिळू शकते. या रत्नाने तुमचं आर्थिक जीवन अधिक प्रगल्भ होईल. तुम्हाला कधीही ताण किंवा चिंतेचे अनुभव येत असेल तर पन्ना रत्न तुमच्याला सर्व गोंधळातून बाहेर काढेल. आर्थिक बाबतीत जर तुम्हाला कोणताही निर्णय घेण्याची आवश्यकता असेल तर पन्ना रत्न तुम्हाला अधिक निर्णयक्षम किंवा लाभदायक मार्ग दाखवेल. तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार बनू शकाल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. पन्ना रत्न प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत देखील प्रभावी आहे. या रत्नामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अधिक समजूतदारपणे संवाद साधू शकता. त्याचबरोबर पन्ना रत्न तुमच्या नात्यात अगदी प्रगट आणि स्थिर करेल. त्यामुळे जेव्हा तुमच्या मनात प्रेमाची भावना असते आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी परिपूर्ण समर्पण हवं असतो तेव्हा पन्ना रत्न तुमच्या नात्यांमध्ये सौम्यता आणि सुसंवाद आणतो. पन्ना रत्नाचा प्रभाव तुमच्या वैयक्तिक आयुष्य सुद्धा ओळखायला जातो. तुमचे नातेसंबंध प्रेम आणि विश्वासाने भरलेले राहील. हे रत्न तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी एक मूल्यवान आणि प्रेमळ नातं तयार करण्यात मदत करेल. मानसिक शांती आणि आत्मविश्वास. पन्ना रत्नाचे दुसरे महत्त्वाचे लाभ म्हणजे आत्मविश्वास वाढविणं. जेव्हा तुमच्या मनात शंका, संकोच किंवा नकारात्मक विचार येतात तेव्हा पन्ना रत्न तुम्हाला सकारात्मकतेची दिशा दाखवतो. तुमचा आत्मविश्वास वाढ होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकता. तुमचं मन शांत राहील आणि तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल. या रत्नामुळे तुम्हाला आत्मसन्मान आणि विश्वास मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी मोठं साधू इच्छिता आणि त्यासाठी पन्ना रत्न तुमच्याशी एक सकारात्मक संबंध ठेवत राहील. व्यावसायिक जीवनातील बदल. पन्ना रत्न तुम्हाला व्यावसायिक जीवनात यश मिळवून देईल. जो व्यक्ती व्यावसायिक क्षेत्रात नाव कमावण्याचा प्रगती करण्याचा इच्छित असतो याला पन्ना रत्न नक्कीच मदत करेल. या रत्नाच्या प्रभावामुळे तुम्ही नवीन योजनावर काम करण्यासाठी प्रेरित होईल आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य निर्णय घेता येईल. पन्ना रत्न तुमच्या कौशल्यात सुधारणा करेल आणि तुमचं व्यावसायिक कार्य आणखी सोपं होईल. तुम्ही नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर पन्ना रत्न तुम्हाला त्या उद्योगाबद्दल सर्व प्रकारचे वित्तीय, मानसिक आणि भावनिक सहाय्य देईल. याचा प्रभाव तुम्हाला अधिक उत्कृष्ट आणि प्रभावी निर्णय घेण्यास प्रोत्साहन देईल. पन्ना रत्न आणि त्याचे उपचारक गुण. पन्ना रत्न अनेक प्रकारचे उपचारात्मक गुणाचे भरभरून आहे. त्यामुळे या रत्नाचे धारण केल्याने त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. हा रत्न तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला आधीच काही शारीरिक अडचणी असतील तर पन्ना रत्न तुम्हाला त्या समस्यामध्ये आराम देईल. पन्ना रत्नाच्या प्रभावामुळे तुम्ही अधिक ऊर्जा आणि ताजेपणाचा अनुभव घेऊ शकता. ही रत्न श्वसन प्रणाली, हृदय आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते. ते शरीरासाठी अनावश्यक तणाव आणि विष्णूंच्या प्रभावाला कमी करण्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे पन्ना रत्नाचा उपयोग जसं की पन्ना रत्नाच्या वापरण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला द्रव्य किंवा मणी म्हणून अंगठीत किंवा हारात घालणे. या रत्नाच्या प्रभावामुळे तुम्हाला जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. पण या रत्नाचा वापर योग्य मार्गानेच करा. अशा रत्नाचा प्रभाव हळूहळू दिसतो आणि ते तुमच्या जीवनात चांगल्या फळाप्रमाणे उगवेल. निष्कर्ष. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी पन्ना रत्न हे तुम्हाला शांती, मनातील स्थिरता, प्रेम आणि व्यक्तित्व यश मिळवून देईल. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी पन्ना रत्न उपयुक्त ठरेल. आणि या रत्नाचा प्रभाव तुम्हाला तुमच्या जीवनातील एक स्थिर आणि यशस्वी भविष्य देईल. तर मित्रांनो, आजचं राशी भविष्य इथे संपतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. कारण दररोज सकाळी आपण इथेच भेटणार आहोत स्वप्नांकडून यशाकडे वाटचाल करण्यासाठी. जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ज्ञानीगुरु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्याच्या नवीन राशीच्या भविष्यामध्ये आपण लवकरच भेटू. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.